हॅलो फ्रेंड्स, निवेदिता माऊ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। सो आज आम्ही आलो आहोत नर्सरीमध्ये। सो नर्सरी माझ्या घरापासून फक्त 5 मिनिटावर आहे। सो आम्ही खूप सारं झाडे आज परचेस केले। इथे बघू शकता किती मोठी नर्सरी आहे। तर झाडं तर प्रत्येक वर्षी आम्ही जून जुलैमध्ये लावत असतो। माझ्या मम्मीला प्रचंड आवड आहे झाडांची। सो इथे जास्वंदाचं झाड घेतलं आहे, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर इथे हे जे आहे रबर वेल्वेटचं झाड आहे। त्यानंतर हे जे झाड आहे हे कुवेर, याला कुवेर म्हणतात। तर याच्यात लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात। सो मला माहीत नाही पण मी सांगते। हे गुलाबाचं झाड घेतलं आहे। त्यानंतर तिकडं ती शमीचं झाड बघायला गेली होती, जे की तिला लावायचं होतं। मागच्या वर्षी पण तिने लावलं होतं की जे की आलं नाही, ते सुकून गेलं। सो त्यानंतर झाडं म्हणजे माझ्या मम्मीसाठी खूप जास्त तिला आवडतात। तर आम्ही तर झाडं जास्त लावू शकत नाही, कारण मी रेंटच्या घरामध्ये राहते, त्यामुळं बिलकुलच लावलं नाही। फक्त माझ्याकडे तुळस आहे आणि ही जी आहे ही ग्रीन सेना आहे, इकडे जे झाड दिसते तुम्हाला। सो मित्रांनो, ह्या सगळ्यात तुम्हाला एकच सांगायचं आहे की झाडं, प्रचंड झाडं नाही काही तर दर वर्षाला तुम्ही 1 किंवा 2 झाडं नक्की लावा, कारण त्यामुळेच आपल्याला ऑक्सिजन भेटतो। आणि जी पण आज गरज आहे झाडांची, कारण खूप जास्त झाडं तोडली जात आहे। सो प्लीज तुम्ही सगळ्यांनी झाडं लावा, ॲटलिस्ट 1 झाड तरी सगळ्यांनी लावा। सो यातनं मला हेच सांगायचं आहे। आणि फायनली मग मी हे सगळे झाडं आता हे बॅग्समध्ये, सो हे कुंड्यांमध्ये ट्रान्सप्लांट करायचे आहे। हे सगळे जेवढे झाडं आहे ते ट्रान्सफर करायचे। सो अशा प्रकारे आज मी झाडांची खरेदी केली आणि सो मी हे सगळे झाडं बघू शकता कसे घेऊन गेले गाडीवर। सो आजच्यासाठी इतकंच की झाडे लावा, झाडे जगवा, हाच संदेश देणार हा माझ्या व्हिडिओमधून। सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच, बाय।